यानंतर प्रॅक्टिस सेट 9.1 मधलाच चौथं गणित बघूया. चला. द मार्क प्राइस ऑफ अ फॅन इज 300 रुपीज. शॉपकीपर गिव्स 12% डिस्काउंट ऑन इट. फाइंड द टोटल डिस्काउंट अँड सेलिंग प्राइस ऑफ अ फॅन. आता बघा याच्यामध्ये मार्क प्राइस म्हणजे एमपी फॅनचा एमपी आहे 3000. इथं गिवनमध्ये लिहिलं बघा मी. एमपी आहे 3000 रुपये. त्याच्यानंतर शॉपकीपर गिव्ज 12% डिस्काउंट म्हणजे डिस्काउंट पर्सेंट त्याने दिलेलं आहे 12. आणि फाइंड द टोटल डिस्काउंट त्याने सांगितले डिस्काउंट काढा आणि सेलिंग प्राइस ऑफ फॅन आणि SP काढा म्हणजे सेलिंग प्राइस ऑफ फॅनची विक्री किंमत काढा. असे दोन घटक आपल्याला काढायला सांगितलेले आहेत. आपण काय करूया सुरुवातीला डिस्काउंट पर्सेंटचं सूत्र लिहून घेऊया. बघा थोडासा कागद वरती घेतो. बघा डिस्काउंट पर्सेंट इज इक्वल टू डिस्काउंट अपॉन MP मार्क प्राइस इंटू 100 म्हणजे सूट मिळालेली सूट भागिले छापील किंमत गुणिले 100. आता या ठिकाणी डिस्काउंट आपल्याला मिळालेलं आहे किती बघा. मिळालेलंच नाही आहे डिस्काउंट. मग आपण काय करू डिस्काउंट शब्द आहे तसा लिहून टाकू. डिस्काउंट आहे तसा लिहू. छेदात आता छेदात आपण काढल्यावर एमपी आपल्याकडे आहे 3000. मी या ठिकाणी 3000 लिहितो गुणिले 100 आणि इथे डिस्काउंट पर्सेंट तो पण आपल्याला दिलेला आहे 12. तो मी 12 या ठिकाणी लिहून घेतो. आता मी काय करतो बरोबरच्या खाली बरोबर चिन्ह लिहितो. डिस्काउंट मी फक्त आहे तसा या ठिकाणी लिहून घेतो डिस्काउंट. आणि इकडे बघा हे 3000 रुपये इकडे अंशात आणतो आणि हे 100 रुपये जे इकडे अंशात आहेत ते इकडे छेदात घेतो. म्हणजे इकडे काय होईल बघा 12 गुणिले हे 3000 आणि छेदात घेतो त्यांच्या 100. 100 वरच्या 2 शून्य आणि 3000 वरच्या 2 शून्य मी कॅन्सल करतो. म्हणजे आता काय किती उरतात बघा 12 गुणिले 3 12 त्रिक 36 आणि हा 1 शून्य उरला आहे तो त्याच्यावर देतो 360. म्हणजे या ठिकाणी आपला आला डिस्काउंट 360 आला. डिस्काउंट 360 आला म्हणजे काय आली सूट आली 360 रुपये. आता आपण सेलिंग प्राइस काढूया. सेलिंग प्राइसचं सूत्र आहे SP बरोबर MP मायनस डिस्काउंट. MP आहे 3000 रुपये वजा डिस्काउंट आहे 360 रुपये. आपण काय करूया 3000 मधून 360 रुपये वजा करूया. वजाबाकी येते 2640 रुपये. हा आहे SP म्हणजे सेलिंग प्राइस. म्हणजे तो त्या फॅनची छापील किंमत 3000 रुपये आहे परंतु विक्री किंमत ही 2640 आहे. कारण त्या दुकानदार काय करतो फॅनवर 12% काय देतो डिस्काउंट देतो. तो डिस्काउंट 360 रुपये आणि त्या फॅनची विक्री किंमत 2640 रुपये. आता प्रॅक्टिस सेट 9.1 फिफ्थ एक्झाम्पल. द मार्क प्राइस ऑफ अ मिक्सर इज 2300 रुपीज. अ कस्टमर परचेस्ड इट फॉर रुपीज 1955. फाइंड द पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट ऑफर टू द कस्टमर. असं गणित आहे. याच्यामध्ये बघा मार्क प्राइस ऑफ मिक्सरची MP छापील किंमत 2300 रुपये आहे आणि कस्टमर परचेस केलेला आहे म्हणजे ते मिक्सर कस्टमरने घेतलेला आहे. तो किती रुपयाला घेतलेला आहे 1955 रुपयाला घेतलेला आहे. फाइंड द पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट ऑफर टू द कस्टमर. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे जो डिस्काउंट दिलेला आहे त्याचा पर्सेंटेज म्हणजे शेकडा सूट या गणितात काढायची आहे. पहिल्यांदा आपण काय करूया गणितात गिवन म्हणजे काय काय दिलेलं आहे ते पाहू. MP म्हणजे मार्क प्राइस. मिक्सरची मार्क प्राइस किती दिलेली आहे तर 2300 रुपये दिलेली आहे. SP म्हणजे सेलिंग प्राइस. तो मिक्सर किती रुपयाला विकला गेला आहे तर 1955 रुपये. आणि त्यानंतर त्याचे काढायचं आहे काय तर डिस्काउंट प्रश्नचिन्ह आहे. डिस्काउंट आपल्याला काढावं लागेल आणि त्याच्या पुढे डिस्काउंट पर्सेंट सुद्धा आपल्याला काढायचं आहे गणितात मागितल्याप्रमाणे. सुरुवातीला आपण डिस्काउंट काढू. मी या ठिकाणी सूत्र लिहिले बघा डिस्काउंटचं. डिस्काउंट इज इक्वल टू MP मायनस SP म्हणजे मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस. मार्क प्राइस आहे इथे बघा 2300 म्हणून इथं 2300 घेतलं वजा SP सेलिंग प्राइस आहे 1955 ते इथं वजा 1955 केलं आणि त्याचा डिस्काउंट आला 345 रुपये. आता हे 345 रुपये डिस्काउंट आलेलं आहे म्हणजे सूट आलेली आहे.
ते आपण ह्या किमतीत टाकू, या सूत्रात टाकू. बघा, डिस्काउंट पर्सेंट इज इक्वल टू डिस्काउंट म्हणजे मिळालेली सूट अपॉन MP मीन्स मार्क प्राईस इंटू 100 गुणिले 100. बघा याच्यामध्ये मी किमती टाकल्या. डिस्काउंट मिळाला होता 345 आणि छेदात घेतले 2300 गुणिले 100. 100 वरच्या 2 शून्य आणि 23 वरच्या 2 शून्य मी या ठिकाणी कॅन्सल केल्या. इथे उरले 23 आणि वरती उरले 345. मग 23ने मी 345ला भाग लावला. बघा 23 एके 23, 34 मधून 23 गेले 11 राहिले. 11वर हे 5 घेतले म्हणजे 115 झाले. 115 23च्या पाड्यात आहेत. 23 5 115 म्हणून वरती उत्तर आलं 15. याचं उत्तर आलं 15. 15 काय आलं तर डिस्काउंट इज इक्वल टू 15%. याला दुसऱ्या शब्दात म्हणायचं डिस्काउंट पर्सेंट इज इक्वल टू 15 असंही म्हटलं तरी चालेल.